आबा इकडे बघा. हाय हॅलो नमस्कार. आम्ही चाललो आहे गाडी घ्यायला, जी की आहे आबांची ड्रीम कार. सो भेटूया तिथे गेल्यावरच. ओला आलेली आहे. हॅलो, ये काय लोड नाही करणार. तर फायनली आपल्या कारची आज डिलिव्हरी होणार होती, म्हणजे आज कार आपली रिसीव होणार होती. सो आम्ही तिकडेच निघालो होतो कार रिसीव करण्यासाठी. तर आम्ही बावधनला चाललो होतो, बावधनला बुक केलेली होती. आता कार नेमकी कोणी घेतली हे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लास्टला भेटल. तर पलीकडच्या साईडनेच शोरूम होतं. पलीकडच्या म्हणजे ह्या रोडच्या पलीकडच्या साईडला. तर फायनली शोरूमला आपण पोहोचलो होतो. आणि मध्ये जाता छान असं बाप्पांचं दर्शन झालं. बाप्पांसोबत विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमानजी सुद्धा होते. खूप छान अशी बाप्पांची मनमोहक मूर्ती तेथे होती. हनुमानजी सुद्धा खूप छान होते. त्यानंतर गाडी रिसीव झाली आणि मी पूजा केली. कोमल आणि भाभींनी सुद्धा इथं पूजा केली होती, बट माझ्याकडे व्हिडिओ नव्हता तो. तर हा व्हिडिओ होता, सो मी हा इथे ऍड केला. नंतर गाडी रिसीव झाली आणि आम्ही निघालो फ्लॅटकडे. आणि आजच आम्ही गावाकडे सुद्धा जाणार होतो, सो खूप घाई होती. नंतर फ्लॅटवरती गाडी आणली आणि कोमलनी पूजा करायला घेतली. ऍक्च्युली पूजा तिथे पण केलेली होती, बट घरी आणली म्हणून सुद्धा केली होती. त्यानंतर सासूबाईंनी गाडीची पूजा करायला घेतली. नंतर गाडीचं काही जे वर्क राहिलेलं होतं, सीट कव्हर वगैरे टाकायचे होते, ते टाकून आणल्यानंतर ना गाडी मेडिकलला आणली आणि मी मेडिकलला गाडीची पूजा करून घेतली. आणि मागे अमोल दादांना खूप भूक लागली होती. काय करणार, दिवसभर काही खाल्लेलं नसल्यामुळे, आणि त्यांचं चिप्स खाण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर मी त्यांचं पण औक्षण करून घेतलं आणि मागे बॅगा गाडीमध्ये लोड करायचं काम सुरू होतं, कारण आम्ही लगेच गावी निघणार होतो. आणि आता गाडीची टेस्टिंग करण्यासाठी आपले हेवी ड्रायव्हर बसलेले होते आणि ड्रायव्हर जरा मजा घेत होते गाडीची, कशी काय बघत होते जरा. नंतर आम्ही गावी निघालो होतो. ऍक्च्युली 7:30 आम्हाला इथून पुण्यातून निघायला झाले होते. छान वाटत होतं. रात्रीच्या टाइमला निघण्याचा एक बेनिफिट असतो, जो की ट्रॅफिक वगैरे कमी असतं आणि पटपट घरी जाता येतं. फायनली आम्ही 12 वाजता घरी पोहोचलो आणि ते घरच्यांनी गाडीचं स्वागत केलं, फटाके वाजवले होते. नंतर हा ब्लॉग ना दुसऱ्या दिवशी सुरू होतो. जे आमच्या घरातली सगळ्यात मोठी जोडी आहे, त्यांनी पूजा करायला घेतली होती. हे आहे अण्णा आणि वैशाली वहिनी. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सर्वच फॅमिली बघायला भेटेल, इकडची पण आणि माझ्या मामाच्या इकडची पण. सो ब्लॉग कंटिन्यू करा. नंतर हे निघाले होते सॅम्पल ड्राईव्हसाठी. सो यांना आपण बाय बाय करूया.
आता ती गाडी एवढी फास्ट गेलेली नाही, बट मी व्हिडिओ थोडा फास्ट केला होता. त्यानंतर हे आहे सेकंड, स्वाती वहिनी आणि अनिल भाऊजी. त्यांनी सुद्धा पूजा केली आणि ते पण सॅम्पल ड्राईव्हसाठी निघाले होते. आणि नंतर आमचं भाऊबीज सुरू झालं होतं. ही होती सिद्धी दिदी, जी की शिवचं औषध करत होती आणि शिव बिलकुल शांत बसत नव्हता. नंतर आम्ही सिद्धी दिदीला दिलं गिफ्ट. नंतर आली आमची आरू दिदी. आरू दिदीला पण गिफ्ट दिलं आम्ही. नंतर आम्ही त्याच दिवशी गावी यायला म्हणजे मामाकडे यायला निघाले होते. तर ही ती माझी मावशी, ह्या आहे माझ्या मामी आणि हे आहे माझे छोटे मामा. त्यांचा आहे तो मुलगा, छोटा मुलगा यश. आणि ते चालू होतं त्यांचं दिवाळीचं फराळाचं काम. तर ते शेव काढत होते आणि त्यांचं सुरू होतं, तू ब्लॉग करते तर आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे आणि आमचा पण व्हिडिओ काढ. सो त्यांना मी ब्लॉगमध्ये घेतलं आणि खरंच खूप छान वाटतं की सगळे मला सपोर्ट करतात. म्हणजे कुणाचं काही नाही आहे की तू कशाला हे काय करते, असं तसं काहीच कुणाचंच नाही आहे. मला पूर्ण फॅमिली सपोर्ट करते, त्यामुळे मला खूप भारी वाटतं. आणि यांनी सध्या आचारीचं काम हाती घेतलेलं आहे दोघांनी. त्यानंतर इकडची दिवाळी आणखी पण संपलेली नव्हती, ते फटाके फोडतच होते. त्यानंतर ब्लॉग परत सुरू झाला, त्याच्या सुद्धा दुसऱ्या दिवशी. आणि ते माझे मामा होते छोटे, मी त्यांचं ऑप्शन करत होते. आणि ते शिवचं चालू होतं मध्ये मध्ये, त्याला पण वाटत होतं की माझं पण ऑप्शन करावं. तर हे माझे छोटे मामा आहे, त्यांनी गिफ्ट केलं होतं. त्यानंतर हा आहे माझा मावस भाऊ अभि, म्हणजे सध्याचे भावी नवरदेव आहेत. नंतर हा आहे माझा मामे भाऊ किरण, मोठ्या मामाचा मोठा मुलगा. खूप दिवसातून आम्ही सर्व भावंडे एकत्र जमलो होतो. त्याचं छान असं औक्षण करून घेतलं. नंतर हा होता यश, छोट्या मामांचा छोटा मुलगा. त्याचं पण औक्षण छान करून घेतलं. तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये. नो प्रॉब्लेम, नो इश्यू. त्यानंतर हा बंडू मामा, म्हणजे शिवचा बंडू मामा, माझ्या छोट्या मामांचा मोठा मुलगा आहे. शिवचा अति लाड करणारा हा मामा. आणि आता नंतर आले होते आमचे आजोबा. हे माझे मामाकडचे आजोबा आहे. त्यांचंही छान असं औक्षण करून घेतलं.
त्यानंतर ना इथे आले होते. नंतर ना आम्ही सर्वांनी आमचा एक ग्रुप असा व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले, कारण एवढ्या दिवसातून सर्व भेटले तर ग्रुप फोटो तो बनता आहे. त्यानंतर जे माझे दीर होते अमोल, ते गाडी माझ्या माहेरी घेऊन आले आणि नंतर आम्ही गेलो होतो शनी शिंगणापूरला शनीचं दर्शन घ्यायला. म्हणजे माहेरी आलो आणि शिंगणापूरला गेलो नाही असं होत नाही, कारण आम्हाला अगदी जवळ असल्यामुळे मी एकदा तरी दर्शनाला जात असते. खूप छान असं दर्शन घेतलं आणि दिवसाचा शेवट केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर जी 4 व्हीलर घेतली, कार घेतली, ती माझ्या छोट्या दिरांची आहे. मी आणखीन घेतलेली नाही आहे. जेव्हा आपलं घराचं पोझिशन भेटेल तेव्हा आपण कार नक्की घेणार आहोत आणि ते तुमच्याशी मी शेअर नक्की करेल. तर खूप छान असं ना वातावरण झालं होतं आणि मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटूया परत अशा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.